नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर ही रीडिंग जी आहे एक एनर्जी चेक रीडिंग असणार आहे. अमावस्या आहे, सो त्या अकॉर्डिंग आपण ही रीडिंग घेत आहोत. तर लेट्स सी, पाहूया तुमच्या अराउंड काय ऊर्जा आहेत, तुमच्या आजूबाजूला काय ऊर्जा आहेत. तर हे जे काही ऊर्जा आहेत, मे बी असू शकतं यू फील हेवी, काही हेवीनेस तुम्हाला फील होत आहे थोडंसं. ओके, तर तुमची ऊर्जा आहे ही असू शकतं तुम्ही खूप जास्त समृद्धशाली आहात, पैसा आहे तुमच्याकडे, धन आहे तुमच्याकडे, मार्ग आहेत धनाचे अनेक, तुमच्याबद्दल लोकांचे विचारही चांगले आहेत, पॉझिटिव्ह आहेत. यू आर फ्रॉम अनादर स्टार, म्हणजे तुम्ही येथील नाही आहात. डिवाइन फेमिनाईनची ऊर्जा आहे, बौद्धिक पातळी खूप चांगली आहे तुमची. आणि ह्या अकॉर्डिंग तुम्ही अमावस्येच्या अकॉर्डिंग काही ना काहीतरी जप, ध्यान साधना, मेडिटेशन, पूजा काही ना काहीतरी तुम्ही करताना येथे दिसून येत आहात. तुमचं ज्ञान कसं वाढेल या अकॉर्डिंग तुमच्या ऊर्जा आहेत. असू शकतं काही कोणासोबत तरी तुमचं बोलण्या थ्रू काही कम्युनिकेशन जे आहे मिसकम्युनिकेशन झालेलं असण्याची शक्यता आहे, कारण की इथे सॉर्डचं कार्ड आहे. काही विचार जे आहेत तुमच्या डोक्यामध्ये खूप जास्त वेगाने येत आहेत. तर ह्याही ऊर्जा आहेत, काही जास्त विचार येत आहे, खूप फास्टली तुम्ही विचार करत आहात कशाचा तरी, काहीतरी जे आहे नव्याने तुमच्या जीवनामध्ये सुरुवात होताना इथे इंडिकेट होत आहेत. वन मोर कार्ड. ओके, तर असू शकतं तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करत आहात सध्या किंवा मॅनिफेस्टेशन तुम्ही केलेले आहेत, तर त्या पूर्ण होण्याचे येथे चान्सेस आपल्याला दिसून येत आहेत. तर सध्याची ऊर्जा आहे कम्प्लिशनचीही आहे. तुमची मॅनिफेस्ट जे करत आहात, विश जी आहे तुम्ही काही ना काहीतरी आहे 88 पोर्टलमध्ये विश तुमची मांडलेली आहे. कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये काही कोणाशी सोबत तुमचं जे नो कम्युनिकेशन आहे बऱ्याच दिवसांपासून, तर त्या संदर्भात तुमची काही ना काहीतरी विश आहे, इच्छा आहे, तर ती येथे कंप्लीट होताना दिसून येत आहे. क्लायमेट दिस रिडिंग, परंतु अजून सध्या काही मार्ग दिसत नाही, त्यामुळे एक कन्फ्युजनही आहे, दुःखीपणाही आहे. तर तुमच्या अराउंड काही कार्मिक सिच्युएशन आहे. 8 नंबर आहे अँड 4 ऑफ पेंटिकल्स येथे दर्शवित आहे. हे तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात आहे. तर कोणीतरी कार्मिक आहे तुमच्या अराउंड, म्हणजे तुमच्या ऊर्जांना येथे थोडंसं मॅनिप्युलेट करत आहे. तुम्ही असू शकता पीसमध्ये आहात, पॉझिटिव्ह आहात, परंतु ती जी लोक आहेत तुमच्या अराउंड, ती एवढं काही तुम्हाला शांततेत तुम्ही राहत आहात तर ते त्यांना पाहवलं जात नाहीये. तर असे काही लोक आहेत, कारण की त्यांना कळालंय तुमच्यावरती डिवाइनचा आशीर्वाद आहे, मा कुलदेवीचा आशीर्वाद आहे, तुमच्यावरती पॉझिटिव्ह ऊर्जांचा आशीर्वाद आहे. तर त्यांनी असू शकतं मागील काही काळात तुम्हाला अनेकदा त्रास दिलेला आहे, तुम्हाला दुखावलेला आहे, तुमच्या भावनांना त्यांनी दुःखी केलेलं आहे. तर अशाही लोकांची ऊर्जा येथे दिसून येत आहे. तर तीच कार्मिक लोक आहेत जे तुम्हाला सुखाने आनंदाने पाहू शकत नाहीयेत. तर पाहूया त्यांच्या संदर्भात आपल्याला काय एनर्जी मिळते. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. डिवाइन प्लीज गाइड मी. ऑल पॉझिटिव्ह एनर्जीज, ऑल पॉझिटिव्ह एनर्जीज प्लीज गाइड मी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओके, तर इथे काहींच्या बाबतीमध्ये ऊर्जा ज्या आहे ओव्हर थिंकिंगच्या आहेत. कशाचा तरी तुम्ही खूप जास्त विचार करत आहात सध्या, मे बी फॅमिलीच्या संदर्भातील ही ऊर्जा आहे. कोणाचा तरी विचार करत आहात तुम्ही, थकले आहात विचार करून करून, तुम्हाला काहीतरी नवीन दृष्टिकोन पाहिजे आहे सध्याच्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी. तुम्ही त्याच सिच्युएशनमध्ये पुन्हा 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 जाऊ इच्छित नाही आहात. ओके, तर त्या संदर्भात तुम्ही विचार करत आहात. असू शकतं हे तुमच्या रिलेशनशिपच्याही संदर्भात आहे. ट्रँगल आहे, लव्ह ट्रँगल आहे तुमच्या नात्यामध्ये, थर्ड पार्टी इश्यू आहे असंही येथे दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या ऑथेंटिक सेल्फमध्ये आहात. सध्याच्या ऊर्जा ज्या आहेत तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या खऱ्या सेल्फमध्ये आहात, म्हणजे जे खरं आहे ते तुम्ही तोंडावरती लोकांना बोलत आहात, सांगत आहात. तुमचं हे जे काही रूप आहे, प्रामाणिकपणा आहे तुमचं ऑथेंटिक हे जे काही वागणं आहे, तुम्ही जे आहात तेच तुमच्या मनात जे असतं तेच तुमच्या तोंडावर असतं. ही जी तुमची भूमिका असते ती सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि त्यामुळेच लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. लोक तुमच्याकडे पॉझिटिव्हली अट्रॅक्ट होताना येथे दिसून येत आहे. त्याचबरोबर असू शकतं तुम्ही काही चांगली कार्यही करत आहात, स्प्रेडिंग पॉझिटिव्हिटी, तुम्ही काही पॉझिटिव्ह कार्यही करत आहात, तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट तुम्हाला दिसून येत आहे. सो त्यामुळे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. मे बी तुमच्या आजूबाजूला कार्मिकची एनर्जी आहे आणि हे कार्मिक जे आहे ते तुमच्या आजूबाजूला नक्कीच काही ना काहीतरी ड्रामा क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे. ड्रामा म्हणजे एकतर चुका ते करणार
परंतु त्या चुकांवरून जर तुम्ही त्यांना बोललात तर ते काय करणार, उलट तुम्हाला दोषी ठरवणार की बघा हे कशा प्रकारे बोलतात, हे कशा प्रकारे भांडतात. तर अशा प्रकारच्या ऊर्जा आहेत. म्हणजे एक ज्वेलस वृत्ती आहे त्यांच्यामध्ये, खूप जास्त सर्कल ऑफ ड्रामा. तर तुमच्या अराउंड कुणीतरी असं आहे जे खूप जास्त तुमच्यावरती ज्वेलसी ठेवून आहे. ॲक्च्युली त्यांना ते सहनच होत नाही की तुमच्या बाबतीमध्ये लोक एवढं चांगलं बोलतात, तुमच्या बाबतीमध्ये एवढं सगळं पॉझिटिव्हिटी आहे. तर ती त्या लोकांना सहन होत नाही आणि ते दुसऱ्यावरती दोष लावतात की तुम्ही कसे निगेटिव्ह आहात, तुम्ही कसे हे आहात, तुम्ही कसे दुसऱ्यांवरती हे करता. म्हणजे सगळे दोष तुमच्यावरती लावून देणार आणि स्वतः एकदम असं मी काही चुकलो नाही अशा प्रकारच्या भावनेमध्ये राहणार. तर असे असू शकतात कार्मिक लोक आहेत तुमच्या घरामध्ये, हजबंड वाईफ कुणी असू शकतं, सासू सासरे किंवा ननंद भाऊजाई किंवा भाऊ बहीण यापैकी आईवडील कुणीही असू शकतं. मित्रपरिवारामध्ये सोशल तुमचं जे कोणी आहे सर्कल, त्यामध्ये सुद्धा तुमचे कलिग्स, तुमचे जोडीदार, तुमचे शेजारी पाजारी ह्यांच्यापैकी कुणीही असू शकतं. त्याचबरोबर आपल्याला इथे हेही दिसून येत आहे की कोणीतरी जे आहे तुम्हाला सायलेंट ट्रीटमेंट देत आहे, दुरावा आहे खूप जास्त, त्याचाही कदाचित तुम्ही विचार करत आहात. कोणाचा तरी मोटिव्ह आहे तुमच्या बाबतीत, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे ज्यांचं हिडन मोटिव्ह आहे. मे बी तुमच्याकडून काही त्यांना पाहिजे आहे, काही ना काहीतरी त्यांना, आणि त्यामुळे ते तुमच्या जवळ आलेले आहेत असंही ते दिसून येते. तुमच्या जवळ येण्याचा ते प्रयत्न करत आहेत. समवन इज गेटिंग क्लोज टू यू विथ हिडन इंटेन्शन. तर काही छुपे मनसुबे सुद्धा त्यांचे असू शकतात. ह्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला दिसून येईल हे. कल्चरल डिफरन्सेस ब्रिंग बोथ चॅलेंजेस अँड ग्रोथ असू शकतं. काही कल्चरल डिफरन्सेस सुद्धा तुम्ही फेस करत आहात. म्हणजे असू शकतं भाषेचा डिफरन्स, तुम्ही एखाद्या वेगळ्या भाषिक प्रदेशामध्ये राहत आहात किंवा तुमची जी मदर लँग्वेज आहे ती वेगळी आहे, मातृभाषा वेगळी आहे, किंवा तुम्ही सध्या जॉबसाठी वेगळ्या ठिकाणी राहत आहात आणि तिथून तुम्हाला दुसरी कुठेतरी जायचं आहे. म्हणजे तुम्ही असू शकता एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काम करत आहात किंवा एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये काम करत आहात, परंतु तुम्हाला तुमच्या मायदेशी परतण्याची इच्छा आहे. त्या अकॉर्डिंग सुद्धा इथे एनर्जीज आहेत. ओके, समवन इज हे बघा इथे लव ट्रायंगल आणि ही एनर्जी आहे. तर इथे आपल्याला दिसून येत आहे की कोणीतरी जे आहे बोथ साईड्सनी गोष्टी मांडत आहे. म्हणजे एकीकडून तुमच्या सोबतही चांगलं वागत आहे आणि दुसरीकडून दुसऱ्या तुमच्या शत्रूसोबत किंवा असू शकतं त्यांचे कोणी दुसरे पार्टनर आहेत तर त्यांच्यासोबतही चांगलं वागण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. आणि दोन्ही बाजूनी ती व्यक्ती काय करत आहे, प्लेइंग बोथ साईड्स. दोन्ही बाजूनी ती व्यक्ती सगळ्यांनाच खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. असू शकतं कोणीतरी तुमच्यापासून टेम्पररी डिस्टन्सवरती आहेत, म्हणजे दूर आहेत तुमच्यापासून. ओके, द डिस्टन्स इन द रिलेशनशिप इज टेम्पररी अँड थिंग्स मे बी रिकनेक्टेड लेटर. तर हे जो काही डिस्टन्स आहे तो काही पूर्ण आयुष्यभरासाठी नाही आहे. तर ह्या गोष्टी ह्या तुमच्यासोबत ज्या आत्ता सध्या दुराव्याच्या आहेत तर त्या पुन्हा कनेक्शनमध्ये येणार आहे. रिकनेक्ट होणार आहे, गोष्टी रिकनेक्ट होणार आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, कनेक्शन पुन्हा तुमचं होणार आहे. यस, तर कन्फेशन येत आहे तुमच्याकडं. कोणीतरी जे आहे तुम्हाला तुमच्या विषयी काहीतरी सांगणार आहे किंवा त्यांच्या मनातील भावना येथे तुम्हाला व्यक्त करताना ते दिसून येत आहेत. कन्फेशन, सो हे लवच्या संदर्भात आहे किंवा कुणीतरी त्यांच्या मनातील जे काही खऱ्या भावना आहेत ते तुम्हाला येथे व्यक्त करतील. ओके, तर समवन इज प्रिटेंडिंग टू फाईन. तो असू शकतो घरामध्ये कोणतरी व्यक्ती आहे, तुमच्या अराउंड कोणतरी व्यक्ती आहे जी तुमच्यावरती खूप जास्त ज्वेलसी आहे त्या व्यक्तीची, परंतु तोंडावरती कसं काय दाखवावं म्हणून स्वतःच काहीतरी असं करून दाखवत आहे की काहीतरी असं नाटकं करून दाखवत आहे की जळत आहे ती तुमच्यावरती. ॲक्च्युली म्हणजे ज्वेलसी खूप जास्त आहे परंतु ती दाखवायची नाही आहे म्हणून वेगळीकडे कुठेतरी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुद्दाम तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मुद्दाम तुमचे आणि त्यांचे भांडणं व्हावे याच्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आणि मग त्यातून मग पुन्हा वादविवाद क्रिएट करायचे, पुन्हा परत तुम्हाला ते दोष लावायचे. अशा प्रकारचं कोणीतरी आहे जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांना कळून चुकलं आहे की त्यांची लायकी काय आहे, परंतु आता ते मान्य कसं करायचं हे त्यांना समजत नाही. त्यामुळे ते तुमच्या पुढे तरी एक आव्हानात आहे. एखाद्याला माहिती आहे की आपलं पूर्णच गेलेलं आहे परंतु तरीसुद्धा एक आव आणायचं आणि दाखवायचं की आम्ही तुमच्यापेक्षा अजूनही तितकेच चांगले आहोत, आम्ही तुमच्यापेक्षा अजूनही तितकेच खूप जास्त
प्रभावशाली आहोत, परंतु ॲक्च्युली मनोमन त्यांनी मान्य केलेलं आहे की तुमच्या पुढे त्यांची काहीही लायकी नाही आहे. ओके, जॉईंट इव्होल्युशन, यू अँड अदर्स आर ग्रोईंग टुगेदर. मे बी हे तुमच्या कनेक्शनच्या संदर्भात आहे. तुमचे पार्टनर आणि तुम्ही सोबतच ग्रो करत आहात, सोबतच तुम्ही काही ना काहीतरी पर्पज करत आहात, सोबतच तुम्ही तुमचे सोलचं असेन्शन होत आहे, सोबतच तुमच्या जीवनामध्ये प्रगती होत आहे. असं वाटत असेल तुम्हाला, कदाचित दिसत नसेल काही, तुम्हाला तुमचं काही बोलणं होत नसेल, पण तुमच्या सोलला ते जाणवतं की तुमच्या आणि त्यांची प्रगती जी आहे ती सोबतच होत आहे. जॉईंट इव्होल्युशन, इव्होल्युशन मीन्स विकास होत आहे. तर कोणीतरी जे आहे दुरून तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे. ओके, दुरून लक्ष ठेवून आहे. समवन इज कीपिंग अ क्लोज आय ऑन युअर ॲक्शन्स. तुम्ही काय ॲक्शन्स घेता, तुम्ही काय करता दिवसभरात, तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये काय चालू आहे, तुमच्या सोशल सर्कलमध्ये काय चालू आहे, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काय चालू आहे, तर यावरती कुणीतरी दुरून लक्ष ठेवून आहे. तर असू शकतं मे बी ते तुमचे पार्टनर आहेत, एक्स पार्टनर आहेत, तुमचे ट्विन फ्लेम आहेत, तुमचे सोलमेट आहेत, किंवा तुमचे शत्रू आहेत, शत्रूसुद्धा असतात, मित्र आहेत. कोणीतरी जे आहे ते तुमच्यावरती खूप जास्त लक्ष ठेवून आहे. अनएक्सपेक्टेड रिव्हिलेशन, अ शॉकिंग रिव्हिलेशन विल चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह. तर काही शॉकिंग बातमी तुमच्याकडे येत आहे, गुड न्यूज असू शकतं ते, किंवा शॉकिंग काहीतरी न्यूज तुमच्याकडे. अनएक्सपेक्टेड रिव्हिलेशन, तर काही शॉकिंग बातमी तुमच्याकडे येणार आहे अनएक्सपेक्टेड, आणि त्यामुळे तुमचा जीवनाचा दृष्टिकोन बदलेल अशी काहीतरी गुड न्यूज तुमच्याकडं येत आहे. सो क्लायमेट डिसाइडिंग, येथे युनिकॉर्नचं साईन आहे, म्हणजे घोडा, म्हणजे तुमचं जे काही सध्याचं जीवन आहे त्याला प्रगती मिळेल अशी काहीतरी बातमी तुमच्याकडे येईल. परंतु येथे हा घोडा थोडासा उदास वाटतोय, त्याचे पंख तर हवेत आहेत परंतु तो उदास आहे अंतरंगातून. तर येथे असू शकतं तुमच्या मनात काही उदासीनता आहे, काही तुम्हाला चिंता आहेत भविष्याच्या संदर्भात, तर त्या चिंता ज्या आहेत त्या हॅपीनेसमध्ये बदलणार आहेत. तर अशी काहीतरी न्यूज, असं काहीतरी रिव्हिलेशन तुमच्याकडे येणार आहे. अनस्पोकन टेन्शन, कोणीतरी जे आहे जे त्याच्या मनातील गोष्टी सांगत नाही आहे, सो याच्यामुळे खूप जास्त टेन्शन वाढलेलं आहे. असू शकतं हे तुमचे पार्टनर आहेत. तर लवकरच तुमच्याकडं ती व्यक्ती येत आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख येईल, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचा हॅपीनेस येईल. तर हे खूप छान कार्ड आहे, कारण की इथे आपल्याला दिसून येतं यू फाइंड समवन, कोणीतरी असं तुम्हाला मिळणार आहे जीवनसाथी तुमचा, तुमचा पार्टनर लाईफचा, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये रंग निर्माण होतील. एक म्हणतात ना, कुणीतरी चांगला साथीदार सोबत असेल, जीवनाचा साथीदार, तर आयुष्य एकदम आनंददायी होऊन जातं. तुम्हाला समजून घेणारं, तुमचे जे काही विचार आहेत, भावना आहेत, तुमचे जे वाइब्स आहेत त्याला मॅच करणारा अशी कोणतरी व्यक्ती तुमच्याकडे येईल, जी तुम्हाला मनापासून स्वीकारेल आणि समजूनही घेईल तुमच्या भावना. ती व्यक्ती तेवढी मॅच्युअर असेल जितके तुम्ही आहात, कारण की असू शकतं जर फ्रिक्वेन्सी मॅच नाही झाल्या दोघांच्या साथीदाराच्या, तर येथे ते नातं काही जास्त काळ टिकत नाही, टिकलं तरी पण त्यामध्ये फक्त एक समझोता असतो. तर येथे दिसून येत आहे असं कोणीतरी तुमच्या जीवनामध्ये येईल की ज्यामुळे तुम्हाला तुमचं जीवन एकदम सहज, सोपं, शक्य वाटेल, आनंददायी वाटेल, आणि एक प्रत्येक दिवसच म्हणतो ना आपण सोहळा असेल, असं काहीतरी अशी कोणतरी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल. सो क्लायमेट डिसाइडिंग, अनस्पोकन डिझायर्स, अनएक्सपेक्टेड, इनर डिझायर्स, ऑफन हिडन नीड ऑर इमोशन. असू शकतं कोणीतरी तुमच्या बाबतीत खूप जास्त विचार करत आहे, त्यांच्या काहीतरी हिडन नीड्स आहेत, इमोशन्स आहेत तुमच्या बाबतीमध्ये, परंतु ती व्यक्ती तुमच्याशी काहीही बोलत नाही आहे. तुमच्याकडं असं काहीतरी आहे जे त्या व्यक्तीला हवं आहे. मे बी पैसा असू शकतो, धन असू शकतं, काही जे आहे तुमच्याकडं ती व्यक्ती तुम्हाला सांगत नाही आहे, परंतु असं कोणीतरी आहे तुमच्या अराउंड जे मनातल्या मनात त्यासाठी खूप जास्त व्याकुळ आहे, कुंठित आहे खूप जास्त. ह्यांच्याकडे आहे माझ्याकडं का नाही, ह्यांच्याकडे आहे माझ्याकडं का नाही. तर असेही कोणीतरी लोक आहेत, कार्मिक्स आहेत ते तुमचे. तर येथे हे सगळं होत आहे यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. ट्रस्ट द प्रोसेस, प्रोसेसवरती विश्वास ठेवा. ट्रस्ट द प्रोग्रेस ऑफ द रिलेशनशिप, डोंट रश फॉर आन्सर. तर तुमच्या नात्यामध्ये प्रगती होत आहे. तुमचे जे कोणतं नातं आहे, कार्मिक आहे, ट्विन फ्लेम आहे, सोलमेट आहे, जे कुठलं तुमचं नातं आहे सध्या, तर त्यामध्ये इथे आपल्याला प्रगती दिसून येत आहे. परंतु तुम्ही लगेच ॲन्सर शोधायला जाऊ नका. हळूहळू गोष्टी घडत आहेत, तुमच्या नकळत गोष्टी घडत आहेत. आता पृथ्वी फिरते, ओके,
परिभ्रमण करते, परिवलन करते, पण आपल्याला ते दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ती फिरतच नाही. सो प्रोग्रेस होत आहे तुमच्या नात्यामध्ये, परंतु ती स्लोली होत आहे. गेली लाईट. ओके, तर इथे लाईटही गेलेली आहे. आय थिंक वी शुड स्टॉप. तर लास्टचा जो हा मॅसेज होता तो घेऊया आपण. तुमच्या नात्यामध्ये प्रगती होत आहे आणि हे नातं सक्सेसकडेही जात आहे. तर ही जी काही प्रोसेस आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. तर आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच पर्सनल रीडिंग काउन्सिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर हे सगळं नेगेटिव्ह ऊर्जांचा असा प्रभाव असतो, जे की ही अमावस्येच्या दरम्यान मी एनर्जी घेतलेली आहे आणि खूप जास्त इथे ऊर्जा ज्या आहेत त्या थोड्या नेगेटिव्हही जाणवत आहेत. सो यू डोंट वरी. आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय श्री शक्ती. धन्यवाद.